आपल्याबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आहेत. सर, तुम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना एक पत्र लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या UPSC प्रकरण जे समोर आलेलं आहे त्याची चौकशी करण्याची आयोगामार्फत मागणी केलेली आहे. पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं, काय मागणी आहे? काय झालं आहे, पूजा खेडकर या प्रकरणाने सगळा देश हादरलेला आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा IAS निवडतानाही अशा प्रकारची गडबड होऊ शकते हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण UPSCने स्वतः त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु जसं पूजा खेडकरचं प्रकरण पुढं आलं तसं देशातून म्हणजे UPSC संदर्भात आणि त्या पब्लिक सर्व्हिस कमिशन संदर्भात खूप तक्रारी यायला लागल्या आणि ह्या तक्रारी इतक्या गंभीर आहेत आणि इतक्या प्रमाणामध्ये की त्याची सांगता सोय नाही. म्हणजे UPSCमध्ये घडतं आहे, नीटमध्ये घडतं आहे, ते स्टेट पब्लिक कमिशनमध्ये घडतं आहे आणि लोकांचा अधिकार हिरावून म्हणजे आरक्षणाचा मूळ असा हेतू होता की आरक्षण त्यांना मिळावं ज्यांना गरज आहे त्यांना आणि त्यांची गरज संपल्यानंतर त्यांच्या पुढच्यांना मिळावं. परंतु ज्यांना गरज नाही तेच अशा आरक्षणाचा लाभ घेऊन लागले आणि त्याच्यासाठी वाटेल ते प्रक्रिया त्यांनी वापरायला सुरुवात केली. त्यासाठी वाटेल त्या थराला ते गेलेत आणि केवळ पूजा खेडकरची चौकशी झाली असती तर ती फक्त तिच्या एकटीपर्यंत होईल. आणि असे राज्यामध्ये देशामध्ये लाखो तरुण आहेत की ज्यांनी अशा प्रकारामुळे ज्यांना त्रास झाला आहे. म्हणून मी राष्ट्रपतींना विनंती केलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सिटिंग जज असतील म्हणजे आत्ताचे जज त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमून ह्या राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या प्रकारांची चौकशी करण्यात येईल. या सगळ्या प्रकाराची राष्ट्रपती दखल घेतील अशी तुम्हाला आशा आहे का? कारण प्रकरण खूप गंभीर आहे, देशस्तरावरती पोहोचतो आहे, अनेक कनेक्शन बाहेर येत आहेत, कागदपत्र बाहेर येत आहेत, त्याची दखल राष्ट्रपतींनी घेतली पाहिजे. घ्यावी लागेल. कारण त्यांचं जे पोर्टल आहे त्याच्यावरून पण मी कंप्लेंट केलेली आहे. त्यांनी नाही घेतली तर आम्हाला संविधानिक मार्ग दुसरा नेहमीप्रमाणे आहे तो कोर्टाच्या मार्गाने जावं लागेल. परंतु ती वेळ येऊ देऊ नये. कारण हा एकट्या पूजा खेडकर विजय कुंभार किंवा असा कोणाचा प्रश्न नाही तर देशातल्या राज्यातल्या लाखो तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, लाखो तरुणांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्या गैरवापराचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे. जर कदाचित राष्ट्रपतींनी या पत्राची दखल घेतली नाही तर तुम्ही मग सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. तशी वेळ येऊ नये पण नाहीतर त्याशिवाय पर्याय उरणार नाही. पाहतोय की या सगळ्या प्रकाराची चौकशी जी आहे ती करण्यात यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमवावी आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा. जर कदाचित राष्ट्रपतींनी दखल घेतली नाही तर मग मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ अशी प्रतिक्रिया विजय कुंभारांनी दिल्याचं पाहिलं होतं. कॅमेरा पर्सन मिलिंद सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.